हॅलो फ्रेंड्स, आज आहे ना म्हणलं चला जरा मस्त असे चिकन लॉलीपॉप करावेत. पण बघा, हे असे पीस आणायचे होते सगळे, जो की मी पहिला तुम्हाला दाखवला तसे चिकन लॉलीपॉपचे. पण व्हेजवालं पोरगं माझं काय करणार, प्युअर व्हेजिटेरियन आहे, समजत नाही ना काय. सांगताना सांगितलं की बाबा चिकन लॉलीपॉप बनवायचं आहे, तू जरी खाल्लं नाही तर आम्ही खाताना तू पाहिलंयस ना हॉटेलमध्ये लॉलीपॉप कसं एक दांडी असते वरती चिकन असतं, तसे पीस हवेत. तर ह्यानं वेगळंच काहीतरी विंग्स म्हणून मागितलं आणि हे असलं सगळं मिक्सवालं आणलं. मग मी म्हटलं चला आता करणार काय, बनवायचं तर आहे, खायचं तर आहे ना, मग म्हटलं आता करूयात. म्हणून मग बघा, इकडे धने पावडर आहे, थोडीशी जिरे पावडर आहे, लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे, थोडासा गरम मसाला आहे आणि थोडासा आहे ना आपला चिकन तंदूरचा जो मसाला आहे ना तो मी टाकलेला आहे, होतं माझ्याकडे म्हणून टाकला. आणि अगोदर आलं लसूणची पेस्ट लावून घेतली. मग हे सगळे मसाले जे आहेत ते टाकून घेतले, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर, आणि चिडचिड एवढी होत होती ना की आणायला काय सांगितलं आणि आणले काय, त्यामुळं ते कॉर्नफ्लॉवर बघा सगळंच उधळलं गेलं. कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 अंडी फोडून टाकली कॉर्नफ्लॉवर मिक्स करून. आणि मग हे तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही जर पनीर पॉपकॉर्नचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याचं हे मक्याचं तुकडे राहिलेले, तर म्हटलं चला हे असं तुकडे कसे, आता ह्याचा वापर कसा करावा, तर असा करावा. मग थोडेसे असे पॉपकॉर्न लावून म्हणजे नाही का काय बोलतो आपण, मका लावून तळलं आणि थोडंसं बिना मक्याचे तळले, असं करून तो मकाही संपवला. आणि अशा पद्धतीने झाली बघा ह्या पॉपकॉर्नची ही कहाणी मैत्रिणींनो, लॉलीपॉपची कहाणी काय सांगायचं. चला, पण टेस्ट मात्र एक नंबर.